स्टँडर्ड 10th सब्जेक्ट मॅथमॅटिक्स पार्ट 2 चॅप्टर नंबर 3 सर्कल. या चॅप्टरमधील आपण गेल्या ताशी केला प्रॅक्टिस सेट 3.3 आणि त्यामधील 1 ते 3 उदाहरणांचा अभ्यास केलेला होता. आज आपण त्या पुढचा भाग आहे की जो तुम्ही इयत्ता 9वीला सुद्धा थोडीफार याच्यावरती उजळणी केलेली होती. त्या नवीन पॉईंटचं नाव आहे इन्स्क्राइब्ड अँगल. इन्स्क्राइब्ड अँगल याचा मराठीत अर्थ असा आहे की अंतर्लिखित कोन. अंतर्लिखित कोन पहा या फिगरमध्ये पाहावयाचं आहे आपल्याला. इन्स्क्राइब्ड अँगल हे समजून घ्यायचं आहे. इन फिगर सी इज द सेंटर ऑफ ए सर्कल. द व्हर्टेक्स डी ऑफ अँगल पी डी क्यू. पी डी क्यूचा व्हर्टेक्स जो आहे लाईज ऑन द सर्कल. हा पी डी क्यूचा व्हर्टेक्स डी जो आहे तो या सर्कलवरती आहे. द आर्म म्हणजे त्या कोनाची भुजा. द आर्म्स ऑफ अँगल पी डी क्यू इंटरसेक्ट्स द सर्कल ॲट ए अँड बी. हा जो अँगल पी डी क्यू जो आहे त्याची आर्म पी डी आणि क्यू डी या सर्कलला ए आणि बी पॉईंट्समध्ये इंटरसेक्ट होते. सच अँड अँगल इज कॉल्ड अँगल इन्स्क्राइब्ड इन द सर्कल और इन द आर्क. बा की कोन पी डी क्यू जो आहे त्याचा व्हर्टेक्स डी आहे. त्याची कोनाची पी डी ही भुजा त्या सर्कलला ए पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होते. क्यू डी ही आर्म जी आहे भुजा जी आहे ती त्या सर्कलला डी पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होते. सच अँगल इज कॉल्ड इन्स्क्राइब्ड अँगल. अँड अँगल पी डी क्यू इज इन्स्क्राइब्ड इन आर्क ए डी बी. पहा या फिगरमध्ये इन्स्क्राइब्ड अँगलची संकल्पना अतिशय समजावून घेणं महत्त्वाचं आहे. सी हे सेंटर असलेलं सर्कल आहे आणि या सर्कलमध्ये एक अँगल पी डी क्यू असा अँगल दिसतोय. त्याचा व्हर्टेक्स डी हा त्या सर्कलवर आहे आणि त्याची भुजा जी पी डी जी आहे ती त्या वर्तुळाला ए बिंदूत इंटरसेक्ट होते, छेदते. भुजा क्यू डी जी आहे ती ते सर्कलला बी बिंदूमध्ये इंटरसेक्ट होते. तेव्हा कोन पी डी क्यू या कोनाला इन्स्क्राइब्ड अँगल किंवा अंतर्लिखित कोन असे म्हणतात. आणि हा कोन जो आहे तो कंस ए डी बी या कंसात अंतर्लिखित होतो. अँगल पी डी क्यू इज इन्स्क्राइब्ड इन आर्क ए डी बी. पहा तो कोन ए डी बी हा जो कोन आहे तो कंस ए डी बीमध्ये अंतर्लिखित आहे. मागच्या कंसात अंतर्लिखित असतो, इन्स्क्राइब्ड असतो. इन फिगर अँगल ए डी बी इज इन्स्क्राइब्ड इन आर्क ए डी बी. आता आपण इंटरसेप्टेड आर्क हे झालं इन्स्क्राइब्ड अँगल अंतर्लिखित कोन आणि इंटरसेप्टेड आर्क म्हणजे अंतरखंडित कंस. या इंटरसेप्टेड आर्क म्हणजे काय ते आपण फिगरच्या साहाय्यानं समजून घेऊया. इंटरसेप्टेड आर्क म्हणजे मराठीत त्याला अंतरखंडित कंस असे म्हणतात. ऑब्झर्व ऑल फिगर्स 1 to 6 इन फॉलोइंग फिगर्स. या 1 ते 6 फिगर्स दिले ते 1, 2, 3, 4, 5 आणि 6 या फिगरचं निरीक्षण करायचं आहे. इन ईच फिगर द आर्क ऑफ ए सर्कल that lies in the interior of angle ABC is an intercepted by angle ABC. या प्रत्येक आकृतीत ही कोन ABCने त्याच्या अंतर्भागामध्ये एक आर्क इंटरसेप्ट केलेली आहे, ही AC. आता ही जी आर्क आहे ती ABC आर्क होत नाही तर ही आर्क होते ती BC. या अँगल ए बी सीनं इंटरसेप्टेड केलेली आर्क ए सी. अँगल ए बी सीनं इंटरसेप्टेड केलेली आर्क ए सी. इंटिरियर पार्टमध्ये जी आर्क इंटरसेप्ट होते
त्या आर्कला इंटरसेप्टेड आर्क असे म्हणतात. आंतरखंडित कंस कोन ABC यामध्ये 2 आर्क इंटरसेप्ट होतात पहा. ही एक आर्क आणि अशी एक. आता ह्यातली इंटरसेप्ट आर्क होण्यासाठी आपल्याला पुढे या पहिल्या 1 ते 4 मध्ये ह्या आर्क आहेत त्या कोणाच्या इंटिरियर पार्टमध्ये इंटरसेप्ट होतात. इकडे पाहिलं ही आर्क AC किंवा अशी पण आहे. 2 आर्क इंटरसेप्टेड होतात. पुढे पाहता द पॉईंट्स ऑफ इंटरसेक्शन ऑफ द सर्कल अँड द अँगल आर एंड पॉईंट्स ऑफ दॅट इंटरसेप्टेड आर्क. ईच साइड ऑफ द अँगल हॅज द कंटेन अँड एंड पॉईंट ऑफ द आर्क. In figure 1, 2 and 3 only one arc is intercepted by that angle. या 1 किंवा 2 आणि 3 मध्ये पाहिलं तर फक्त एकच आर्क इंटरसेप्ट होते. फिगर 4, 5 and 6 मध्ये अशा 2 आर्क त्या अँगलच्या इंटिरियर पार्टमध्ये आहेत. अशा इथे हे स्पष्ट या ठिकाणी दिसून येते आपल्याला. In figure 1, 2 and 3 only one arc is intercepted by that angle, and in figure 4, 5, 6 2 arcs are intercepted by the angle. Also note that only one side of an angle touches the circle in 2 and 5. पहा 2 and 5 मध्ये आपल्याला दिसतंय पहा इथे only one side is touches. ओनली वन साइड ही जी आहे ती फक्त टच होते, बाकी इंटरसेक्ट आहेत. बट इन 6 बोथ साइड्स ऑफ अँगल टचेस द सर्कल. 6 मध्ये जर दोन्ही ह्या साइड्स आहेत त्या सर्कलला टच होत आहेत. इन फिगर 3.44 ही फिगर पहा. द आर्क इज नॉट इंटरसेप्टेड आर्क. ह्या फिगरमध्ये पहा अँगल ABC दिला आहे. ही एक साइड जी आहे ती फक्त काय होते इंटरसेक्ट होते. दुसरी साइड BC जी आहे ती इंटरसेक्ट होत सुद्धा नाही आणि टच सुद्धा होत नाही. म्हणून पहा इन फिगर 3.44 म्हणजे या फिगरमध्ये द आर्क इज नॉट इंटरसेप्टेड. ही आर्क जी आहे ती इंटरसेप्ट होत नाही. म्हणजे ही साइड जी आहे ती याला टच व्हायला पाहिजे होती किंवा इंटरसेक्ट व्हायला पाहिजे होती, तरच ती आर्क इंटरसेप्टेड झाली असती. ॲज आर्म BC डज नॉट कंटेन एनी एंड पॉईंट ऑफ द आर्क. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम हा जो थेरम आहे तो थेरम आपण पाहणार आहोत. बऱ्याच वेळेला हा थेरम परीक्षेला विचारला जातो. द मेजर ऑफ एन इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ ऑफ द मेजर ऑफ आर्क इंटरसेप्टेड बाय इट. म्हणजे याचा अर्थ असा आहे पहा की अंतर्लिखित कोणाचं माप म्हणजे इन्स्क्राइब्ड अँगल BACA या कोणाचं माप. इन्स्क्राइब्ड अँगल मेजर ऑफ एन इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ ऑफ इट्स इंटरसेप्टेड आर्क. म्हणजे ही जी आर्क जी आहे इथं BDC आर्क दिसते, या आर्कच्या हाफ या अँगल Aचं माप असतं. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. थेरम थोडासा मी सोडवलेला आहे, तो व्यवस्थित बघायचा आहे आणि त्या स्टेपप्रमाणे जर आपण गेलो तर निश्चित या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल. पहा त्या थेरमचं नाव आहे इन्स्क्राइब्ड अँगल थेरम, म्हणजेच अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. थेरम असा आहे द मेजर ऑफ एन इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ ऑफ द मेजर ऑफ द आर्क इंटरसेप्टेड बाय इट. मग यामध्ये इन्स्क्राइब्ड अँगल कोणता आहे, त्याने इंटरसेप्टेड केलेली आर्क कोणती आहे हा भाग गिवनमध्ये येईल. गिवन इन सर्कल विथ सेंटर O अँगल BAC इंटरसेप्ट्स आर्क BDC. यातला BAC हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे अँड अँगल BAC इंटरसेप्ट आर्क BDC. अँगल BAC हा इन्स्क्राइब्ड अँगल आणि त्यानं इंटरसेप्ट केलेली आर्क ही कोणती आहे BDC. टू प्रूव्ह आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, या अँगलचं माप या आर्कच्या हाफ आहे. म्हणजेच मेजर ऑफ अँगल BAC इज इक्वल टू हाफ द मेजर ऑफ आर्क BDC हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग त्यासाठी थोडीशी आपल्याला कन्स्ट्रक्शन करायची आहे. पहा जॉईन रे
एओ हा रे जोडायचा आहे, ओ सी हा रे सुद्धा आपल्याला जोडायचा आहे. इन पॉईंट ई हा या ठिकाणी जॉईन रे एओ अँड इट इंटरसेक्ट द सर्कल ॲट पॉईंट ई हा पुढे वाढवायचा आहे आणि त्या सर्कलला कुठल्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतो, ई या पॉईंटमध्ये जॉईन ओ सी. आता या ठिकाणी मूळ आकृतीमध्ये तुम्हाला ही मधली रेषा नाही असं गृहीत धरा आणि मग या इन्स्क्राइब्ड अँगलचं माप म्हणजेच मेजर ऑफ अँगल बी ए सी इज हाफ ऑफ अँगल बी डी सी. हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क या बी डी सीच्या हाफ या अँगलचं माप असतं, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग या फिगरमध्ये पहा, इन ट्रायंगल ए ओ सी हा ट्रायंगल तयार होतो आहे. या ट्रायंगलमध्ये साईड ओ ए इज इक्वल टू साईड ओ सी रेडिया ऑफ सेम सर्कल, म्हणजे ही साईड आणि ही साईड इक्वल आहे. याचं कारण ते एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत आणि ह्या दोन्ही साईड्स इक्वल असतील तर हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट असणार. देअरफॉर अँगल ओ ए सी इज इक्वल टू अँगल ओ सी ए, थेरम ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल. आणि मग हे कोण जर एकरूप असतील तर त्या कोणाचं प्रत्येक कोणाचं माप आपण काय मानूया, एक्स डिग्री मानूया. त्याला इक्वेशन नंबर 1. देअरफॉर अँगल ओ ए सी इज इक्वल टू अँगल ओ सी ए इज इक्वल टू एक्स डिग्री. आणि मग आता पहा, ह्याचं एक्स आहे, ह्याचं एक्स आहे. मग इन ट्रायंगल ओ ए सीमध्ये हा एक्सटिरियर अँगल आहे आणि मेजर ऑफ एक्सटिरियर अँगल ऑफ ए ट्रायंगल इज इक्वल टू सम ऑफ इट्स रिमोट इंटिरियर अँगल्स, म्हणजे त्रिकोणाच्या बाह्य कोणाचं माप त्याच्या दूरस्थ अंतरकोणांच्या मापांची बेरीज एवढं असतं. म्हणून या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज एक्स अधिक एक्स किती होईल, 2x. देअरफॉर अँगल इथे लिहिलेलं आहे, अँगल यू ओ सी इज इक्वल टू एक्स प्लस एक्स एक्सटिरियर अँगल थेरम. देअरफॉर अँगल यू ओ सी इज इक्वल टू 2x एवढं आलं. आता या अँगलचं माप जर समजा 2x जर आलं तर या ई सी या आर्कचं माप किती येईल, 2x डिग्री. इथं रिझन काय येईल, ह्या अँगलचं माप आणि ह्या आर्कचं माप समान असतं. याचं रिझन सेंट्रल अँगलची डेफिनेशन, मेजर ऑफ एन सेंट्रल अँगल इज इक्वल टू मेजर ऑफ इट्स करस्पॉन्डिंग मायनॉर आर्क, म्हणजे केंद्रीय कोणाचं माप हे त्याच्या संगत लोकवंशाच्या मापा एवढे असते. आता या ठिकाणी आपण अँगल ओ ए सी घेतला, ओ ए सी इज इक्वल टू अँगल ई ए सी, फक्त नावात चेंज करतोय पहा इथे. ओ ए सी म्हणजे हा ए अँगल आणि ई ए सी घेतला तरी तोच अँगल इज इक्वल टू हाफ मेजर ऑफ आर्क ई सी, म्हणजे ह्या कोणाचं माप एक्स आहे, या आर्कचं माप 2x आहे. याला इक्वेशन नंबर 3 आलं फ्रॉम इक्वेशन 2, 1 and 2 वरून. सिमिलरली ड्रॉईंग सेगमेंट ओ बी, ओ बी हा सेगमेंट जर जोडला तर या अँगलचं माप ह्या आर्कच्या हाफ येईल. पहा इथं तसंच लिहिलं, देअरफॉर अँगल ई ए बी इज इक्वल टू हाफ द मेजर ऑफ आर्क बी. आता ह्या इक्वेशनच्या इक्वेशन 3 किंवा इक्वेशन हे 3 जे आहे लेफ्ट साईड आणि ह्याची इक्वेशन 4ची लेफ्ट साईड, ह्या दोघांची ॲडिशन केली म्हणजेच ई ए सी प्लस ई ए बी इज इक्वल टू इथे हाफ, ह्याची राईट साईड हाफ द मेजर ऑफ आर्क ए सी प्लस ह्याची राईट साईड हाफ द मेजर ऑफ आर्क बी सी. आणि मग ह्या दोघांच्या ऐवजी पहा ई ए सी आणि ई ए बी असं म्हणण्याच्या ऐवजी बी ए सी असं म्हणतो. अँगल बी ए सी इज इक्वल टू हाफ द मेजर ऑफ आर्क. ह्या दोघातनं हाफ जो आहे तो कॉमन बाहेर घेतला, ई सी अधिक बी. आता ई सी अधिक बी या दोघांची बेरीज काय येईल, ई डी सी किंवा बी डी सी असेल, बी डी सी. आणि देअरफॉर मेजर ऑफ अँगल बी ए सी हा इज इक्वल टू हाफ द मेजर ऑफ आर्क बी डी सी अँड हेन्स द मेजर ऑफ an inscribed angle is half of the measure of arc of intercepted by it. हा थेरम या ठिकाणी प्रूव्ह होतो. 2-3 वेळा हा व्हिडिओ समजून घ्या आणि आपल्या वहीमध्ये हा थेरम लिहून काढावायचा आहे. पहा हे 2 छोटे छोटे थेरम आहेत, 3 मार्कासाठी विचारले जातात. या ठिकाणी कोरोलरीज ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल थेरम स्टेटमेंट असं आहे, अँगल इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क आर कॉन्ग्रुएंट. हे आता 9वीला सुद्धा पाहिलं होतं की एकाच कंसात अंतर्लिखित झालेले सर्व कोन एकरूप असतात. म्हणजेच कोन बी ए बी डी आणि ए सी डी हे आर्क ए बी सी ए बी डी ह्या एकाच आर्कमध्ये ह्या दोन्ही कोनांचे
आर्मवरचे एंड पॉईंट्स आहेत ते एकाच ठिकाणी आहेत, म्हणून हे दोन्ही कोन एकरूप असतात हे आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करावायचं आहे. इन अ सर्कल विथ सेंटर ओ, अँगल ABD अँड अँगल ACD आर इन्स्क्राइब्ड इन आर्क ABD. आणि पुढे पहा, टू प्रूव्ह हे दोन्ही अँगल एकरूप, म्हणजेच अँगल ABD कॉन्ग्रुएंट अँगल ACD हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग पहिल्यांदा या अँगलचं माप काढायचं. इन फिगर अँगल ABD इज इक्वल टू हाफ द मेजर ऑफ आर्क APD इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. त्यानंतर अँगल ACD इज इक्वल टू हाफ द मेजर ऑफ आर्क APD हे इथं लिहिलं. आता हे दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणून फ्रॉम इक्वेशन नंबर 1 and 2 हे दोन्ही अँगल्स या ठिकाणी इथे पहा, याच्या राईट साईड जे आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत. 1/2 मेजर ऑफ आर्क APD 1/2 मेजर ऑफ आर्क APD हे राईट साईड इक्वल आहेत, म्हणून लेफ्ट साईड इक्वल. फ्रॉम इक्वेशन नंबर 1 and 2 वी गेट अँगल ABD इज इक्वल टू अँगल ACD. आणि हे दोन्ही अँगल जर इक्वल असतील तर हे दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील. हेन्स द अँगल इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क आर कॉन्ग्रुएंट. पहा पुढचं थेरम आहे, अँगल इन्स्क्राइब्ड इन द सेमी सर्कल इज अ राईट अँगल. म्हणजे अर्धवर्तुळात अंतर, हे अर्धवर्तुळ आहे वरचं आणि खालचं अर्धवर्तुळ आहे, आणि या अर्धवर्तुळात एखादा कोन जर अंतर्लिखित झाला तर हा कोन काटकोन असतो, म्हणजे त्या कोनाचं माप 90 असतं. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग कोणतं सर्कल आहे? इन अ सर्कल विथ सेंटर O, segment AC is a diameter and angle ABC is inscribed in the arc ABC. अँगल ABC असा येईल आणि आर्क ABC असे येईल. इन्स्क्राइब्ड अँगल ABC इज इन्स्क्राइब्ड आर्क ABC अँड इट्स इंटरसेप्टेड आर्क इज AMC. त्यांनी इंटरसेप्ट केलेली किंवा त्या कोनातील अंतरखंडित कंस हा पुढे असतो पहा. आणि टू प्रूव्हमध्ये अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. वी नो दॅट द मेजर ऑफ सेमी सर्कल अर्धवर्तुळ कंसाचं माप किती असतं? 180 अंश. इन फिगर मेजर ऑफ आर्क AMC इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर मेजर ऑफ अँगल ABC इज इक्वल टू ह्या अँगलचं माप या आर्कच्या किती असतं? हाफ असतं. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आपण बघितला आहे. देअरफॉर मेजर ऑफ अँगल ABC इज इक्वल टू हाफ द मेजर ऑफ आर्क AMC. फ्रॉम इक्वेशन नंबर 1 and 2 या आर्क AMCचं माप आहे 180 डिग्री, ते या ठिकाणी इथं ठेवलं. देअरफॉर मेजर ऑफ अँगल ABC इज इक्वल टू हाफ, आणि ह्याचं माप 180 डिग्री ते इथं ठेवलं. हाफनं डिवाइड केलं, 180ला 2 भागलं 90 येतं. देअरफॉर मेजर ऑफ अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री मीन्स द अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल इज अ राईट अँगल. या पद्धतीनं हे 3 थेरम जे होते, हे शेवटचे जे 2 होते छोटे छोटे, ते सुद्धा परीक्षेला विचारले जातात. व्यवस्थित समजावून घ्यायचे. आणि या फिगरवरती, या फॉर्म्युल्यावरती काही उदाहरण आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. ती उदाहरणं आपण पुढच्या तासिकेला पाहणार आहोत. तोपर्यंत हे दोन्ही थेरम समजून घेऊन आपल्या वहीमध्ये लिहून काढायचे आहेत. धन्यवाद.